अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरातील इंदिरानगर येथे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढवण्यात आलं। अण्णाभाऊ साठे हे सम्यक समाजवादी चळवळीचे खरे समाज शिक्षक होते, अशी प्रतिक्रिया आमदार किरण लहामटे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने व्यक्त केली। तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत असं मत व्यक्त केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचा वाटा राहिला। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे। सोबतच माझी मैना गावाकडे राहिली या पोवाड्यातून संयुक्त महाराष्ट्र पिंजून काढला, जनजागृती केली। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी होते। साहित्याचा नायक श्रमिक, दलित, महिला आणि गावकुसा बाहेरील माणूस होता। अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानं कष्टकरी महिला, मजूर यांना न्याय देण्याचं काम केलं। अण्णाभाऊ साठे यांनी रशियात शिवछत्रपती महाराजांवर पहिला पोवाडा गायला। सोबतच त्यांच्या साहित्याची दखल घेत रशिया सरकारने अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा रशियात उभा केला। अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश साळवे यांनी अथक परिश्रम घेतले। सोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन साळवे यांनी तरुण बांधवांना केलं। जयंतीनिमित्ताने यावेळी कार्यसम्राट आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, अकोल्याचे तहसीलदार मोरे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अमित भांगरे समवेत इतर बहुतांश मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुषार अवचिते, सनी गायकवाड, अनिल जाधव, सागर गायकवाड, सागर अवचिते, प्रशांत अवचिते, निलेश लांडगे, अजय मोहिते, राज साळवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी सुनील शेनकर, अकोले, अहमदनगर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।